नमस्कार मित्रांनो, आपण आज कोरड्या वांग्याची भाजी. त्यासाठी वांगे मी स्वच्छ धुवून घेतले आहे, ते आपण कापून घेऊया. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी वांग्याची काप करून घेतली आहे. त्याचबरोबर फोडणीसुद्धा तयारी करून घेतली आहे. त्यासाठी मी कढीपत्ता घेतला आहे, एक कांदा, 2 कांदे घेतले आहे कापून, लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. या ठिकाणी मसाले घेतले आहे मी मोहरी, जिरं, किचन किंग मसाला, हळद पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि हा आमचा विदर्भ स्पेशल मसाला आहे. त्याचबरोबर चिकन मसाला घेतला आहे. कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे मी, ते छान गरम होऊ द्यायचं. या ठिकाणी तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया, नंतर जिरे, नंतर कढीपत्ता, नंतर कांदा मी उभा कापून घेतला आहे. तुम्ही तुमच्या सोयीचं तुम्ही आवडतं तुम्ही कापू शकता. छान असा गोल्डन ब्राऊन द्यायचा आपल्याला कांदा. आपला कांदा ब्राऊन झाला आहे थोडासा, त्यामध्ये आपण लसूण अद्रकची पेस्ट घालून घेऊया, जेणेकरून ती जळणार नाही कांदा. जास्त आपण फ्राय केला कांदा तो जळून जाईल, त्यामुळे बारीक थोडीशी कडसर लागेल. तुम्ही बघू शकता आपला कांदा लसूणची पेस्ट परतली गेली आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर घालून घेऊया, हलवून घेऊया. त्यानंतर आपण मसाले घालून घेऊया, हळद पावडर, लाल तिखट, गरम मसाला, त्यानंतर किचन किंग मसाला 1 चमचा, त्यानंतर आपला चिकन मसाला 1 चमचा. हे छान फ्राय करून घेऊयात एकदम. आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. गॅसची फ्लेम कमीच ठेवा, जेणेकरून जळणार नाही आणि आपण मधून चेक करत राहा. त्यानंतर आपण इथे वांग्याचे काप घालणार आहोत. हे छान असं करून घ्यायचे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही. याला 10 ते 15 मिनिटं असं झाकून ठेवून करणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी वांगे थोडे शिजत आले आहे, थोडंसं काहीतरी बाकी आहे. तुम्ही बघू शकता आपले इथे वांगे तयार झाले आहे. वर तुमची कोथिंबीर आपण टाकून घेऊया. तुम्हाला जर अगदी जर कोरडं वाटत असेल वांगे, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं पाणी स्प्रेड करू शकता, जास्त पाणी टाकू नका, जेणेकरून